तुझा संगीत प्रवास एका ओळीत डिफाईन करायचा झाला तर तो कसा करशील? सोलफुल असं म्हणू शकतो. खूप समाधान मिळतं ते करून. आर्टिस्टच्या आयुष्यामध्ये एज्युकेशन किती मॅटर करतं? समजा तुमचं करिअर एखादं असेल, कला क्षेत्रात समजा निवडलं, तर दुसरा काहीतरी ऑप्शन तुमच्याकडे हवा डिग्रीचा. फोक लोक म्हणजे काय आणि फोक लोक स्पेशल काय? एक असं फोक सॉन्ग जे तू कधीही कोणत्याही मूडमध्ये गाऊ शकतेस. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. एखादी खास मोमेंट तुला अशी सांगायची आहे जी तुझ्या लाईफ टाइम साठी मनात घर करून गेली. एक माणूस 200 किलोमीटर दूर फक्त माझ्यासाठी येतोय, माझ्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग होतं. तुला वाटतं का की सोशल मीडियानं लोकसंगीताला नवं आणि मोठं व्यासपीठ दिलं? हो, वाटतं. फोक लोक आणि फोक आख्यान याच्यामध्ये नक्की काय फरक आहे? दोन्ही ग्रुप्सचा मूळ हेतू हाच आहे की लोकसंस्कृती दाखवणे किंवा लोकसंस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. नमस्कार मंडळी, मी अवधूत निकम. वेलकम टू रिव्होल्यूशन पॉडकास्ट. आज आपल्यासोबत आहे एक आवाज ज्यात मेलडी आहे, लोकसंगीताचा सुगंध आहे आणि एकदम सोलफुल वाईब. प्रेझेंटिंग फोकलोक स्टुडिओची रायझिंग स्टार आणि फर्ग्युसनचं टॅलेंट, ईश्वरी बाविस्कर. नमस्कार. ईश्वरी, तुझं रिव्होल्यूशन पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि सुरुवातीलाच एक प्रश्न. या फोकलोक स्टुडिओ लोकसंगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून तू महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलेली आहेसच, तरी सुद्धा तू आम्हाला ईश्वरी बाविस्कर म्हणजे कोण हे तू तुझ्या पद्धतीनं तुझ्या स्टाईलमध्ये सांग. तर मी आता MSc सेकंड इयर एन्व्हायरमेंटल सायन्स ला आहे फर्ग्युसन कॉलेजला. तर ईश्वरी बाविस्कर म्हणजे ॲज सच एक गायिका म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण मी बाकी बऱ्याच गोष्टी करते ज्या लोकांना माहिती नाहीयेत. जसं की आर्ट म्हणजे चित्रकला आहे, त्याच्यानंतर क्राफ्ट आहे, क्रिएटिव्ह खूप गोष्टी करते, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याच्यानंतर पर्यावरण शास्त्रात मी आता शिक्षण घेतेय, सो तिथेही मी बऱ्याच गोष्टी जेवढ्या जमतात आता हे सांभाळून सो ते करायचा प्रयत्न करत असते. अच्छा, तुझा संगीत प्रवास एका ओळीत डिफाईन करायचा झाला तर तो कसा करशील? सोलफुल असं म्हणू शकतो. खूप समाधान मिळतं ते करून. म्हणजे जी नाळ कुठेतरी जोडलेली आहे लोकसंगीताशी. आता तरी मी लोकसंगीतात काम करते, पण पुढे जाऊन मला वेगवेगळे म्युझिकचे जॉनर्स ट्राय करायचे आहेत. पण आत्ता जे मी करते ते मला खूप समाधानकारक आणि त्यातून मला जो आनंद मिळतो तो बाकी दुसऱ्या गोष्टीतून नाही तेवढा मिळत. तुला गाण्याची आवड लहानपणापासूनच होती? हो, मी बालवर्गात असल्यापासून गाते. म्हणजे शाळेत पण बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचे आणि माझे आजोबा हार्मोनियम वाजवायचे. म्हणजे आमच्या घरात सगळेच बासरी, हार्मोनियम, तबला म्हणजे सगळेच संगीत क्षेत्रात म्हणजे प्रोफेशनली नाही आहेत, पण छंद म्हणून सगळे जोपासतात. तर त्यामुळे माझ्यात ते तिथून आलंय असं म्हणायला हरकत नाही. तर मी लहानपणापासूनच गाते. मला आजोबांचं नाव जाणून घ्यायला आवडेल. रघुनाथ बाविस्कर, माझ्या वडिलांचे वडील. अच्छा, आणि बासरी ही तेच वाजवतात? नाही, बासरी माझे मोठे काका वाजवायचे, रवींद्र बाविस्कर, पण आता ते नाहीयेत, ते गेले. त्याच्यानंतर माझे बाबांकडची पूर्ण फॅमिली सगळी संगीतात आहे. ओके, सो लोकसंगीतानं तुला अंगाखांद्यावर खेळवलंय असं म्हणायला हरकत नाही. येस, नक्कीच. ओके, सो तू फर्ग्युसन कॉलेजेसमध्ये शिकतेस. एज्युकेशन, एक्झाम्स, असाइनमेंट्स आणि तुझा हा सांगीतिक प्रवास म्हणूयात किंवा करिअर म्हणूया, हे सगळं तू बॅलन्स कसं करतेस? थोडंसं अवघड जातंय, कारण आता MSc ला भरपूर अभ्यास आणि भरपूर असाइनमेंट्स असतात. पण आमचे शिक्षक जे आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत. ऍक्च्युली मी 11वी पासून फर्ग्युसनला आहे. तर बॅचलर्स पण मी तिथेच केलं पर्यावरण शास्त्रात. मग बॅचलर्सचे 3 वर्ष त्यांनी मला खूप सपोर्ट केला आमच्या शिक्षकांनी. कारण फर्ग्युसन कॉलेज म्हणलं की तिथे कला मंडळ आलं, तर आम्ही फिरोदिया नावाची एक स्पर्धा असते
तर ती विविध कला गुणदर्शन स्पर्धा असं तिला म्हणतात. तर तिथे 2-2.5 महिने पूर्ण द्यावे लागतात प्रॅक्टिससाठी. तर तिथे कॉलेज करताच येत नाही, म्हणजे वेळच मिळत नाही, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रॅक्टिस असते. तर तेव्हा माझ्या शिक्षकांनी जो सपोर्ट केला, तर त्या बेसिसवर मला असं वाटलं की असे शिक्षक सगळ्यांच्याच नशिबी असावेत, कारण त्यांनी जो सपोर्ट केला त्यामुळे मला हे शक्य झालं पुढे येणं. कारण म्हणजे फिरोदिया करंडकापासून सुरुवात झाली या सगळ्या प्रवासाला, अर्थातच. आणि त्यामुळे माझ्या शिक्षकांना मी थँक्यू म्हणेन. त्यांच्यामुळे शक्य होतं. आणि कधी कधी म्हणजे मला कॉलेज करायला जमत नाही, तर ते समजून घेतात की ठीक आहे, तुझे प्रयोग असतात वगैरे, तर तू नाही आलीस तरी चालेल, फक्त पेपर म्हणजे बाकी सगळं वेळेत कर. सो त्यामुळे मला काही प्रमाणात सोपं जातंय. राईट. आर्टिस्टच्या आयुष्यामध्ये एज्युकेशन किती मॅटर करतं, आणि त्याच्यामध्येही आपलं अकॅडमिक्स जे रुटीन एज्युकेशन आहे आणि तू कला क्षेत्रामध्ये आहे, ते कला क्षेत्रातलं सुद्धा एज्युकेशन हे किती महत्वाचं आहे? मला वाटतं की समजा तुमचं करिअर एखादं असेल की कला क्षेत्रात समजा निवडलं, तर दुसरा काहीतरी ऑप्शन तुमच्याकडे हवा डिग्रीचा, कारण कला क्षेत्रात काहीच गॅरंटी नाहीये. येस, त्यामुळे दुसरी डिग्री हा ऑप्शन म्हणून पाहिजे. आणि शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, तर मग कुठे ना कुठेतरी त्या शिक्षणाचा फायदा होतोच. आणि कला क्षेत्रातलं शिक्षण म्हणाल तर जसं गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला एक योग्य दिशा मिळते, तर मला वाटतं ते महत्वाचं आहे. कारण मी आतापर्यंत शिकत नव्हते, मग त्याच्यानंतर मी एका गुरूंकडे गेले, तर मग तिथे मला कळलं की माझ्यात किती म्हणजे काय कमी आहे. आपल्याला माहित असतं की आपल्यात काय कमी आहे, फक्त आपल्याला त्याच्यावर काम कसं करायचंय किंवा योग्य दिशा दाखवणं हे गुरु करतात. सो मला असं वाटतं की शिक्षण गरजेचंच आहे दोन्ही दृष्ट्या. नक्कीच नक्कीच. फोक म्युझिकचं फ्युचर काय वाटतं तुला? मला असं वाटतं की फोक हे आपल्या आतमध्येच आहे. म्हणजे लोकगीतं म्हणजे काय की लोकांनी लोकांसाठी बनवलेलं संगीत. तर हे आधी कुठेतरी आताही अनेक गावांमध्ये, अनेक छोट्या छोट्या ठिकाणी ही व्याख्या किती सुंदर आहे, लोकांनी लोकांसाठी बनवलेलं संगीत, वेगळं काहीच सांगावं लागत नाही. येस, त्यासाठी मग तेच की आताही त्या अनेक गावात चालू आहे, पण ते पुढे येत नाहीये. तर आम्ही फक्त मीडिएटर्स आहोत असं मी म्हणेन, की आत्ताची म्हणजे पुढची जी जनरेशन आहे ते आता बाहेरच्या देशातलं संगीत ऐकतात. म्हणजे ते संगीत वाईट आहे असं अजिबात नाही, पण त्या संगीताबरोबरच आपण जिथे राहतो, आपली नाळ जिथे सुरू होते किंवा आपल्या मातीपासून आपण बनलोय, सो तिथे काय आहे, तिथलं संगीत काय आहे, तिथे काय चालू आहे, हे सगळं आत्ताच्या जनरेशनला माहिती हवं असं आम्हाला वाटतं. आणि जे म्हणतात लोक की लोककला लोप पावत चाललीये, तर असं नाहीये. ती त्या ठिकाणी चालू आहे, फक्त ती आत्ताच्या लोकांना, पुढच्या जनरेशनला माहिती नाहीये. तर फक्त माहिती करण्याचं काम आम्ही करून देतोय. सो फोकला फ्युचर जे आहे ते असं म्हणता येईल की आता त्या संगीतात पण एक कुठेतरी कनेक्ट होतो, एकदम डीप कनेक्ट, कारण आपण तिथूनच आलोय. सो फ्युचर असं आहे की कॅची आहे फोक म्युझिक खूप, महाराष्ट्राचं. बरोबर. तर मग याला फ्युचर असंच असेल की लोक म्हणजे पुढची जनरेशन त्याच्याकडे पुन्हा अट्रॅक्ट होतील किंवा पुन्हा त्याकडे जातील, पुन्हा त्याला चांगले दिवस येतील. आणि जे आत्ताचे लोककलावंत आहेत त्यांना पण कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असं पण मला वाटतं, कारण आता ते खूप हालाखीच्या परिस्थितीत जगतायत काही जण. बरोबर. सो कुठेतरी त्यांना चांगला म्हणजे फ्युचर फोक संगीत पुढे नेल्यामुळे त्यांना कुठेतरी काहीतरी संधी उपलब्ध झाली तर जास्त आनंद होईल. हे कशामुळे होऊ शकेल असं तुला वाटतंय? मला असं वाटतं की त्यांच्यासाठी काहीतरी योजना आखल्या. समजा महाराष्ट्र शासन जशा काही योजना सगळ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आहेत, तसं त्यांच्यासाठी पण कुठेतरी काहीतरी असलं पाहिजे, कारण त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे. पण आता तेच चालत नाहीये, तर त्यांच्यासाठी काहीतरी योजना आखली पाहिजे असं मला वाटतं, किंवा निधी दिला तरी चालेल. नक्कीच ही चांगली आयडिया आहे. या लोक कलावंताचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातनं बरोबर ही अगदीच सुंदर अशी कल्पना तू मांडलीस. सो आम्हाला हे सांग की फोकलोक म्हणजे काय आणि फोकलोक स्पेशल का आहे? ओके, फोकलोक स्पेशल आहे कारण आम्ही जेव्हा फिरोदिया करंडक करत होतो, तर तिथे जी आमची म्युझिक टीम होती
तीच आम्ही पुढे आम्हाला सगळ्यांनाच लोकसंगीतात खूप आवड होती. Right. तर मग आम्ही सगळे पुढे एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की काहीतरी करूया. हम्म. तर मग तिथून फोकलोकचा उगम झाला. म्हणजे सगळ्यांनी आम्ही क्रिएट केलं फोकलोक आणि मग आता ते या लेवलवर पोहोचले. तर हे बघून असं वाटत नाही की तिथून सुरुवात झाली होती. मग आता इतकं पुढे गेलंय ते की त्यासाठी ते स्पेशल आहे. कारण जेव्हा आम्ही तेवढे जण होतो म्हणजे 8-10 जण होतो, 8-10 जणांची टीम होती. सो तेव्हा जी मजा होती आणि आम्ही फक्त रॅन्डम जॅमिंग करायचो, भेटायचो, वाजवायचो, जी गाणी येत आहेत किंवा नवीन काहीतरी शोधलंय किंवा मिळालंय, शोधलं नाही मिळालंय युट्यूबवर, तर ते आम्ही एकमेकांना सांगायचो, देवाणघेवाण व्हायची आणि तेव्हा आम्ही जे जॅमिंग करायचो. सो तिथून आम्हाला ते इम्प्रोव्हायझेशन आणि या सगळ्याची सवय लागली. तर आता आम्ही या लेवलवर पोहोचलोय तर कुठेतरी तो बॉन्ड आणि माझ्या मित्रांमधलं ते बॉन्डिंग कुठेतरी आता इथे उपयोगी पडतंय. सो ते खूप स्पेशल आहे कारण ती सुरुवात जी होती ती खूप मस्त होती आणि ते दिवस तर ऑफकोर्स म्हणजे कॉलेजमधले दिवस फारच छान असतात. तर ते त्यासाठी स्पेशल आहे. आणि फोकलोक हे नाव म्हणजे असं पडलं की जसं स्वर्गलोक आहे, पाताळलोक आहे, तसा लोकसंगीतावर प्रेम करणाऱ्या लोकांचा फोकलोक म्हणजे असा आम्ही विचार केला होता नाव ठेवताना. सो फोकलोकमध्ये आता गण, गवळण, बतावणी, लावणी सगळे जे काही लोकसंगीताचे प्रकार आहेत तर ते एक म्हणजे असा चंक आम्ही बसवलेला आहे पूर्ण कार्यक्रमात. सो तुम्हाला लोकसंगीताचे बरेच म्हणजे सगळे नाही म्हणणार कारण भरपूर प्रकार आहेत, तर बरेच प्रकार आम्ही कार्यक्रमात घेतो. फोकलोक हे अतिशय ट्रेंडी नाव आहे आणि ते अतिशय चपखल बसलंय लोकांना म्हणजे व्हायरल म्हणूयात किंवा एकदम तोंडात बसलंय, प्रत्येकाच्या तोंडात आहे फोकलोक फोकलोक. सो या कल्पनेसाठी तुम्हाला हॅट्स ऑफ आहेत कारण त्या टायटलमुळे सुद्धा हे लोकसंगीत पुन्हा उभारी घेताना दिसतंय. सो ही मला वाटतं व्यक्तिशः अप्रिशिएट करण्याची गोष्ट आहे. मगाशी तू उल्लेख केलास की तू गुरूंकडे जातेस, तर तू तुझ्या गुरूंबद्दल आम्हाला थोडीशी माहिती दे. ऍक्च्युली आता मी कोणाकडेच शिकत नाहीये या क्षणी, पण मी कारण कॉलेज आणि प्रयोग हे सगळं नाही ऑलरेडीच हँडल करता येत नाहीये, तर त्यात ते पण कुठेतरी राहतंय. पण याआधी मी अपर्णा देशपांडेंकडे शिकायचे, कोथरूडला त्यांचा क्लास असतो, तर तिथे मी शास्त्रीय संगीत शिकायचे. तर तिथून मला तेव्हाही प्रयोग हळूहळू सुरू होत होते. तर तेव्हा मला म्हणजे आवाजाचं प्रोजेक्शन, डायनॅमिक्स कसे असावेत किंवा त्यांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या की एक्सप्रेशनवर कसं वर्क करता येईल. सो मी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यानंतर मला बराच फरक जाणवला माझ्याच परफॉर्मन्समध्ये. सो म्हणून मला असं वाटतं की गुरूंनी दाखवलेली दिशा योग्य असते आणि ती सगळ्यांसाठी ती महत्वाची असते. कारण त्याच्यामुळे असं होतं की गुरु सांगतात ना म्हणजे ते असेल, म्हणजे ते खरंच असेल. सो मला असं वाटतं ते महत्वाचं आहे. नक्कीच. फिरोदिया करंडक बद्दल जर मी नाही विचारलं तुला तर लोक मला ओरडतील. सो फिरोदिया करंडक आणि तू जो सपोर्ट म्हटला तिथल्या शिक्षकांनी जो दिला आणि प्लस जॅमिंग मध्ये जी तू म्हटलीस की मजा आली, तर ती नेमकी मजा हे थोडंसं तू तुझ्या पद्धतीनं तुझ्या स्टाईलमध्ये आम्हाला सांग की काय आहे फिरोदिया करंडक, काय आहे? फिरोदिया करंडक ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आहे. म्हणजे पुण्यातल्या सगळ्या कॉलेजेसमध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आहे. सो बरीच म्हणजे त्याच्यात असं असतं की गाणं, नाच, इव्हेंट्स, ऍक्टिंग, त्याच्यानंतर शॅडो म्हणजे तेच सगळं शॅडो वगैरे हे सगळे इव्हेंट्स मध्ये येतात. सो भरपूर तुमच्या कला तुमच्या आतल्या ह्या एका वेळी तुम्हाला दाखवता येऊ शकतात. म्हणजे आता मी समजा मला भरपूर गोष्टी आहेत, मला चित्र काढता येते, गाणं गाता येते, नाचता येते. सो मी 35 जणांचीच ती टीम असते. तर मी आत्ता गाते, समजा मला पुढच्या 10 मिनिटात डान्स करायचा आहे तर मी पटकन चेंज करेन. असं खूप मुलं करतात की एकच मुलगा खूप गोष्टी करतोय. सो ही स्पर्धा मल्टी टॅलेंटसाठी जास्त फेमस आहे. तर तिथे आम्ही भेटलो. आम्ही पहिलं नाटक केलं 2021 की 22 साली. तर तेव्हा आम्ही सगळे भेटलो आणि मग आमची म्युझिक टीम होती. तर ती जास्त आम्ही पहिलं नाटक जे होतं ते ए हरते आशिकी होतं. तर तिथे हिंदी म्युझिक हिंदी होतं ते नाटक, त्याच्यामुळे हिंदी म्युझिक केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही जे नाटक केलं ते वग सम्राज्ञी, कांताबाई सातारकर यांच्या आयुष्यावर आधारित ते नाटक होतं. तर तिथे आम्हाला सगळ्यांना कळलं की आम्हाला लोकसंगीताबद्दल जे काही वाटतंय ते सगळ्यांना सेमच वाटतंय
आणि इंटेन्सिटी खूप होती. तर मग त्यानंतर ते नाटक झाल्यानंतर आम्हाला एकदम असं रिकामं वाटायला लागलं की आता काय करायचं, आता करमत नव्हतं. राईट. तर मग आम्ही कॉलेजला भेटायचो. लोअर रिक्रिएशन नावाचं एक फर्ग्युसन मध्ये फेमस आहे, तिथे भेटायचो. मग तिथे जॅमिंग करायचो वाद्य घेऊन. जे मी मगाशी सांगितलं की आम्ही नवीन काही ऐकलं असेल तर एकमेकांना सांगायचो, बसवायचो, रील करायचो. तर ते रील पण बरेच फेमस झालेले फर्ग्युसनच्या कट्ट्यावरचे. ते असे जॅमिंग मध्येच व्हायचे रील्स. खूप जास्त मज्जा यायची तेव्हा, कारण ते इम्प्रॉम्प्ट होतं आणि तेव्हा इतका व्याप पण नव्हता. प्रयोग किंवा अभ्यासही तेवढा पहिल्या दुसऱ्या वर्षाला नसतोच बॅचलर्सच्या. आणि शिक्षकांनी जो सपोर्ट केला त्याबद्दल मला पर्यावरणशास्त्र, म्हणजे मी पर्यावरणशास्त्र विभागाची आहे, तर तिथले जे शिक्षक आहेत आमच्या एचओडी रुपाली गायकवाड मॅम, त्याच्यानंतर आमचे 6 शिक्षक आहेत एकूण, आमिर मुल्ला सर, आशिष माने सर, विनायक चव्हाण, श्रद्धा कुलकर्णी, प्रीती आफळे मॅम आणि रुपाली गायकवाड मॅम. सो या सगळ्या जणांनी मला खूप सपोर्ट केलं की जे तू करतेस ते करत राहा, आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ. आणि फर्ग्युसनचे ओव्हरऑलच सगळे प्रोफेसर्स असेच आहेत, कारण फर्ग्युसन मध्ये कला मंडळासाठी मोस्ट ऑफ द लोक जॉईन करतात फर्ग्युसन. तर फर्ग्युसनच्या शिक्षकांनाही माहितीये की सगळ्या गोष्टींना वाव द्यायचा आहे इथे आणि सगळ्या गोष्टींना सपोर्ट करायचा आहे. सो सगळेच प्रोफेसर्स खूप सपोर्टिव्ह आहेत, जे बाकीच्या कॉलेजेसमध्ये कधी कधी नसतात, पण फर्ग्युसन मध्ये ते आहेत. सो फर्ग्युसन खूप भारी कॉलेज असं म्हणता येईल. काहीकांचं स्वप्न असतं फर्ग्युसनला जाणं. अनेकांचं, खूप जणांचं, खूप साऱ्या लोकांचं ते स्वप्न असतं. आणि मला वाटतं फर्ग्युसन हे डेडिकेटेडली कलेसाठी वाहून घेतलेलं म्हणूयात किंवा निर्माण केलेलं कॉलेज आहे. येस, नक्कीच. एक असं फोक सॉन्ग जे तू कधीही कोणत्याही मूडमध्ये गाऊ शकतेस. कोणत्याही मूडमध्ये गाऊ शकतेस, तू रेडीच असतेस की बाबा हे तर मी गाऊच शकते. ती लावणी आहे ती, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. ही लावणी मी लिटरली झोपेतून उठून पण गाऊ शकते, कारण ती माझ्या खूप जवळची आहे. मी खूप वर्ष ही लावणी गातेय, तर मला ती लावणी फारच जवळची वाटते, कारण माझी आता त्याच्यावर पकड बसली असं म्हणता येईल. तुमचं समाधान झालंय का ह्या एका ओळीत? मला वाटतं थोड्याशा अजून 2 ओळी तू तुझ्या शैलीत ऐकाव्यास. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. मूळ जमीन काळ सोन, त्यात नामांकित रुजलं बियान, तुझा ऊस वाढला जो माना, तुझा ऊस वाढला जो माना, घट्टा घट्टन उभारी धरली, पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली. रंग पानांचा हिरवा ओला, रंग पानांचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. वा वा वा, क्या बात आहे. या गाण्यावर, या लावणीवर फेटे, पटके, टोप्या, टाळ्या, शिट्ट्या का पडत होत्या, का उडत होते, हे वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. खूप सुंदर तू गायलीस. आणि फोक लोक स्टुडिओ सोबत काम करणं म्हणजे तू त्या निर्मिती प्रक्रियेचाच एक भाग होतीस. सो तो अनुभव आम्हाला सांग की जेव्हा तुमचं पूर्ण युनिट बनलं, तुमचं तू हे आधी तर सांगितलंसच की त्याचं इन्स्पिरेशन तुमची एक 8-9 जणांची टीम, पण त्याच्यामध्ये आणखी लोक जॉईन झाले. सो मुकुल शिंगाडे हे त्याचे दिग्दर्शक आहेत. सो हे या टीमची बांधणी तुमच्या सगळी कशी झाली आणि तुझा अनुभव हे आम्हाला आमच्यासोबत शेअर कर. सो तेच मी सुरुवातीला जसं म्हणलं की फिरोदियाच्या स्पर्धेत आम्ही एकत्र होतो, तर ती म्युझिक टीम हळूहळू पुढे गेली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की एखादा कार्यक्रम करूया फोकवर, म्हणजे लोकसंगीतावर. मग तेव्हा आम्ही विचार करायला लागलो की कसं करता येईल, काय काय ऍड करता येईल. मग तशी हळूहळू टीम वाढत गेली. आता आमची 25 ते 30 जणांची टीम आहे. म्हणजे ऑन स्टेज 22 जण असतात आणि बाकी बॅकस्टेजला जी टीम मदत करते ती. तर मग आमची टीम हळूहळू वाढत गेली आणि आम्ही सगळे मित्रच असल्यामुळे तो कार्यक्रमात खूप त्याचा प्रभाव पडतो की आमचं जे बॉन्डिंग आहे, म्हणजे आता बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी कोणतरी चुकलंय किंवा
विसरले, ब्लँक झाले, असं बऱ्याचदा होतं. तर तेव्हा सगळे जे सांभाळून घेतात, सो ते जे बॉन्डिंग आहे ते मित्रांमध्येच होऊ शकतं मला असं वाटतं. कारण समोरचा जर समजा पडतोय तर आपण त्याला उचलून धरणं हे मित्र करूच शकतात आरामात. सो ते बॉन्डिंग कुठेतरी खूप महत्वाचं वाटतं मला. आणि माझा अनुभव खूपच छान आहे त्यांच्या सगळ्यांसोबत. कारण जी काही मज्जा आम्ही करतो स्टेजवर, आणि त्याचं जेव्हा ढोलकीचा तोडा चालू होतो किंवा ढोलकी वाजते, संबळ वाजतो, तेव्हा ते असं अंगात म्हणजे संचारतं असं वाटतं आतून. सो जी काही मज्जा असते स्टेजवर ती अशी आतून सगळं येतं. त्याच्यामुळे खूप एनर्जेटिक, आणि लोक म्हणतात की तुम्ही खूप एनर्जेटिक असता, तुम्ही खूप एन्जॉय करत असता. सो ते फक्त दाखवायला नाहीये, ते इतकं आतून, आणि दर प्रयोगाला असं होतं की आतूनच येतं. कारण लोकसंगीतात तितकी ताकद आहे असं मी म्हणेन. सगळ्यांबरोबरचा अनुभव खूपच भारी आहे, मज्जा येते. ह्या एनर्जीच्या मुद्द्याशी मी 100 टोटली अग्री आहे. ईश्वरी जेव्हा स्टेजवरती येते, एनर्जी स्वतःकडेही असते आणि ती एनर्जी पूर्ण ऑडियन्स मध्येही ती दिसते. सो हे तुझं मला वाटतं नॅचरल आणि तुझ्या सरावामुळे हे सगळं साध्य झालेलं. सो तुझा जो कॉन्फिडन्स आहे त्याच्यामुळं हा शो एक त्याने एक बेंचमार्क सेट केलाय. आणि तुझे ते व्हिडिओज म्हणूयात किंवा त्या रील्स ह्या महाराष्ट्रात घराघरामध्ये पाहिल्या जातात की ही एक आपली गायिका आहे, एक आपलं कोणीतरी गातंय आणि किती छान गातंय, अशा कौतुकाच्या नजरेनं त्याच्याकडं पाहिलं जातं. तुझा स्टेजवरचा जो वावर आहे तो अतिशय सहज आणि ज्याच्यावरती दाद द्यावी असं वाटेल असा असतो. बरोबर. आणि मला यावर असं म्हणायचं की आमच्यात तर एनर्जी असतेच आत, पण लोकांकडून जी एनर्जी पास होते, सो ती मला वाटतं जास्त महत्वाची आहे. कारण ते असं म्हणूया एनर्जीचं कॉन्व्हर्सेशन आहे. सो मी जर एनर्जी देते तर समोरून पण ती एनर्जी येते, आणि मग ती एनर्जी पूर्ण स्टेजवर काय म्हणतात रेंगाळत असते असं म्हणू शकतो आपण. तर माहिती दुहेरी संवाद येतो समाबांधी आहे. नक्कीच. तर त्यांचा पण तितकाच मोठा वाटा आहे, ऑडियन्सचा पण. कारण त्यांनी जी एनर्जी त्या पॉइंटला दिलेली असते ती आम्ही घेऊन पुढचं जे गाणं असतं किंवा पुढचा परफॉर्मन्स असतो, सो त्या एनर्जीने अजून असं उभं राहिलं होतं की यांच्यासाठी करायचंय. सो असं बऱ्याचदा होतं की कधी कधी आजारी वाटत असतं कारण खूप थकलेलो असतो प्रयोगांमुळे वगैरे, पण म्हणजे असं होतं की पडदा उघडला, लोकांचं चेअरिंग बघितलं की असं होतं की नाही यार ह्यांच्यासाठी करायचं, हे इतक्या दुरून आपल्यासाठी येतात. आणि मला तसे रिव्ह्यूज पण येतात की मी तुमच्यासाठी 200 किलोमीटर दूर आलोय वगैरे फक्त तुम्हाला ऐकायला. मग तेव्हा मला असं होतं की आजारपण वगैरे ते स्टेजच्या बाहेर म्हणजे विंग आहेत जे काय असेल ते, पण हे लोक जे एवढं आपल्यासाठी करतायत तर आपण यांच्यासाठी एवढं करूच शकतो. 3 तास उभं राहणं, बरोबर. मग ती एनर्जी येते. सो मी म्हटलं की तो दुहेरी संवाद आहे. त्यांच्याकडून ते आलं नाही तर कदाचित आमच्याकडून होणारही नाही असं येऊ शकतं. राईट. पण ह्याचं ऑब्व्हियसली इनिशिएटिव्ह आणि अप्रोच म्हणूयात तो ऊर्जा स्रोतासहितच सुरू होतो. जेव्हा स्टार्ट होते तेव्हा एनर्जी नसते, ती एनर्जी तुझ्याकडनं असते स्पेसिफिक. याच्यासाठी तू डिझर्व करतेस खूप सारं कौतुक. काय असतं ना की आपण अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय हे शक्य होऊच शकत नाही, आणि त्याचा उल्लेख होणं फार गरजेचं आहे. सो तू सांग तुझ्या पद्धतीनं, तुझ्या मते तुला काय सपोर्ट मिळाला, कसा मिळाला, कोणी केला, काय तुमचं ट्युनिंग काय आहे हे थोडस सांगत. येस, माझं माझ्या आईबाबांसोबत खूप फ्रेंडली नातं आहे. आणि आता बऱ्याच वेळा असं होतं की प्रयोगादरम्यान किंवा प्रॅक्टिसच्या दरम्यान पण रात्री घरी जायला 12-1 होतात, उशीर होतो खूप जास्त, 2-3 पण होतात कधी कधी. पण माझे आई बाबा कधीच असं म्हणजे कधीच मला रेस्ट्रिक्शन्स नाही घातले, म्हणजे की काहीच बंधनं नाही घातली की तू हे करू नको ते करू नको. सो आमच्या आईबाबांनी, आम्हा सगळ्यांच्याच, की आमच्या आईबाबांनी आम्हाला सपोर्ट केला की तुम्हाला जे हवंय ते करा, म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. सो आई बाबा, ताई, आजी या सगळ्यांचे खूप आभार मानू इच्छिते मी. कारण त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर मी इथपर्यंत येऊच शकले नसते. कारण बऱ्याच अशा गोष्टी होतात की तिथे एकटीला प्रवास करावा लागतो किंवा अशा खूप गोष्टी आहेत जे नॉर्मली मुलींचे आईवडील नाही, काय म्हणतात, मुलींचे आईवडील त्याला मान्यता नाही देत. सो मी खूप ग्रेटफुल आहे की मला असे आई बाबा मिळालेत, म्हणजे अशी फॅमिली मिळाली.
आणि कॉलेजमध्ये म्हणाल तर एक आमचे सर आहेत धनमाने सर, तर मुळात त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी मला सुरुवातीला म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन होते कॉलेजमध्ये तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की तू करू शकतेस, आणि त्यांनी मला एक संधी दिली. आणि त्या संधी म्हणजे कॉलेजमध्येच परफॉर्म करायची. तिथून मला असं वाटलं की कॉन्फिडन्स आला की मला जमू शकतं. मग तिथून मी पुढे हळूहळू करायला लागले. मग हळूहळू कॉन्फिडन्स म्हणजे जसा एक्सपिरियन्स येत गेला तसं तसं वाढत गेलं. पण जी सुरुवात असते ती सरांनी करून दिली. सो मी सुशील कुमार धनमाने सरांचे पण आभार मानू इच्छिते, कारण त्यांनी मला खूप पुश केलं, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि खूप सपोर्ट केलं. तुझे इंस्टाग्राम रील्स एस्थेटिक असतात, ठीक आहे, एनर्जेटिक तर असतातच आणि सोलफुल सुद्धा असतात. सो हा जो वाइब आहे तो तू कसा तयार करतेस? जसं मी मगाशी म्हणलं तसं ते आतून येतं, कुठेतरी ती नाळ जोडलेली आहे. आणि ते असं संबळ किंवा ढोलकी ऐकल्यावर असं मला तर खूप आतूनच म्हणजे संचारतं, असंच म्हणायला काही हरकत नाही. आपोआपच म्हणजे एनर्जी कुठून येते माहित नाही, पण येते. असं आपोआप पाय थिरकायला लागतात आणि असं गुजबम्स येतात आणि ते आतून येतं. त्याला मला माहित नाही आणि ते कसं होतं. राईट, लॉ ऑफ नॉट स्पीकिंग मला वाटतं याचा उलगडा न झालेला, परंतु ती वाईब तशीच टिकून राहिलेली मला वाटतं सुंदर राहील. आजची यंग जनरेशन फोक म्युझिक जे आहे ते ऍक्सेप्ट करतेय, पण अजून रीच वाढवण्यासाठी काय बदल करायला हवेत किंवा करायला हवेत का कसे करायला हवेत असं तुला वाटतं? मला असं वाटतं आत्ता जे आमचे ऑडियन्स आहेत ते मोस्ट ऑफ द नवीन जनरेशन आहे, म्हणजे तरुण मुलं आहेत सगळे. तर त्यांना ऑलरेडी आता आवडायला लागलंय ते म्युझिक. म्हणजे माझी बहीण आहे जी खूप जेनझी आहे आणि ती फक्त वेस्टर्नच ऐकायची आधी. तर ती मला म्हणली की मी तुमचा कार्यक्रम पाहिल्यानंतर आता मी फक्त फोकच ऐकते. मला असं झालं बदल घडतोय. लोकांना हे माहित नव्हतं किंवा माहित होतं पण ते त्याच्याकडे जात नव्हते. पण आता आम्ही ज्या प्रकारे ते सादर करतोय, मग मी म्हणलं तसं वेस्टर्न टच आणि फोक हे दोन्हीचा जेव्हा मिलाफ होतो तेव्हा त्यांना कुठेतरी ते भावतंय. तर मला असं वाटतं ऑलरेडी गोष्टी घडतायत, बदल होतोय. पण अजून बदल होण्यासाठी काय, अजून छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम सादर करणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, हेच करू शकतो. हेच हातात आहे आता सध्या. तुला गंमत माहिती आहे का, तुमचं जे सादरीकरण आहे त्याच्यामुळं ऑडियन्सला पुन्हा तुम्ही लोकसंगीताकडे घेऊन आलेला आहात, आणि याच्यापेक्षा मोठं यश, कारण ही खूप जुनी खूप मोठी परंपरा आहे आणि मधल्या काळात असं म्हटलं जात होतं की अरे बापरे काय होईल याचं वगैरे, परंतु तो एक रिकामी जागा होती, ती भरण्याचं काम तुम्ही तुमच्या सादरीकरणामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमचे स्वतःचे जे काही तुम्ही इनपुट्स दिलेत, जे ऍडिशन्स दिलेत, त्याच्यामुळं ते झालं. आणि म्हणून हा प्रकार जुनाच पण पुन्हा नव्यानं प्रसिद्ध झाला, लोकांना आवडायला लागले. आणि जशी तू म्हटलीस तुझी बहीण किती ऐकतेय, सो यंग जनरेशन ही असे हजारो तरुण आहेत की ज्यांच्या प्लेलिस्टमध्ये आता फोक संगीत आहे. मला पुन्हा सांगावंसं वाटतं की ह्याचं खूप सारं श्रेय तुम्हा लोकांना जातं. तुझ्या लाईव्ह शो दरम्यान ऑडियन्स कशी रिॲक्शन देते एवढा सगळ्या महाराष्ट्राला माहित झालंय, ठीक आहे. पण त्यात सुद्धा एखादी खास मुवमेंट तुला अशी सांगायची आहे की जी तुझ्या लाईफ टाइम साठी मनात घर करून गेली? प्रत्येक कलाकारासाठी त्याचा ऑडियन्स खूप महत्वाचा असतो, कारण असं म्हणू शकतो की ऑडियन्समुळेच आम्ही आहोत. तर माझ्यासाठी 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या 2-3 कमेंट्स मी ऐकल्या होत्या. तर ती जी मी मगाशी सांगितली ती की एक माणूस 200 किलोमीटर दूर फक्त माझ्यासाठी येतोय, हे माझ्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग होतं. त्याच्यानंतर छोटी मुलं येतात आणि मला लहान मुलं खूप आवडतात. तर जेव्हा छोटी मुलं येऊन मला म्हणतात की ताई, सगळ्यांनाच आवडतात, सो ते मला जेव्हा येऊन म्हणतात की मी तुझ्यासाठी आलोय, मला तुझं गाणं खूप आवडलं, किंवा त्यांचे आई वडील म्हणतात की तुझं गाणं ऐकल्याशिवाय हे झोपत नाहीत आणि जेवत नाहीत, झोपत नाहीत, मला तेव्हा असं खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं आणि खूप भारी वाटतं की मला जे करायचंय, जे आम्हाला साध्य करायचंय की यंग जनरेशन पर्यंत पोहोचवायचंय,
सो ते ऑलरेडी होतंय. आणि जेव्हा लहान मुलं म्हणजे मोठे ऑडियन्स तर आपले फॅन्स असतात. लहान मुलं खोटं बोलत नाहीत, निरागस असतात ते, आणि आवडलं नाही तर तोंडावर नाही आवडलं म्हणतात, हो. आणि ते आता आवडलं असं म्हणतायत. येस. तर मग मोठे ऑडियन्स सगळे म्हणजे काय म्हणतात, मोठे फॅन्स सगळ्यांचे असतात. पण मला असं वाटलं की मला जास्त जवळचे लहान मुलं आणि वृद्ध म्हातारे ते जास्त जवळचे वाटतात. म्हातारे आजी आजोबा ते जेव्हा माझं कौतुक करतात तर ते मला जास्त भावतं असं म्हणू शकतो. आणि तिसरी जी कमेंट होती की एक दादा आलेले आणि ते डायरेक्ट माझे पाय पडले आणि मला म्हणले तुमच्यात देवी दिसली, ओके, तुमच्या तोंडून देवी गायली. तर मला तेव्हा असं खूप म्हणजे खूप अश्रू अनावर झाले होते. कारण ही कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची म्हणण्यापेक्षा खूप वेगळी होती. म्हणजे माझ्यासाठी हे खरं वाटण्यासारखं नाहीच आहे, पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि त्यांचं जे काही तेव्हाचं वागणं होतं ते खूप भावलं आणि एकदम गहिवरून आलं फार. ती त्या परफॉर्मन्सची ताकद होती असं आपण निश्चितच म्हणू शकतो. आणि ते परफॉर्मन्स तो स्टेजवर होऊ शकतो, म्हणजे तसं ते तिथेच संचारतं आणि ते घडवून घेतलं जातं. म्हणजे असं आत्ताच कालच प्रयोग होता, तर ते म्हणले की दैवी आहे तुझा आवाज आणि तू दैवी आहेस. तर तेव्हा पण मला असं वाटलं की ते घडवून घेतलं जातंय, ते त्याच्यात माझा तसा काही वाटा नाहीये मोठा, देवाकडून परिश्रमाचा आणि सरावाचा निश्चितच तुझा वाटा याच्यामध्ये आहे. तुला वाटतं का की सोशल मीडियानं लोकसंगीताला नवं आणि मोठं व्यासपीठ दिलं? हो, वाटतं. कारण सोशल मीडियामुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे मग फक्त लोकसंगीत असं नाही, कुठलंही संगीत, सोशल मीडिया खूप महत्वाचा रोल प्ले करतं. कारण आता नवीन जनरेशन तर वापरतेच म्हणजे सोशल मीडिया, पण आता हळूहळू आई वडील म्हणजे आमच्या आई वडिलांच्या वयाचे वगैरे लोक किंवा थोडे त्यांच्यापेक्षा मोठे हे पण सोशल मीडिया वापरतायत. सो त्या लोकांपर्यंत पोहोचणं जास्त सोपं झालंय. कारण आधी असं होतं की लाईव्ह कार्यक्रम केले तरच लोकांपर्यंत पोहोचू शकायचो, पण आता इथे बसून मी अमेरिकेत किंवा दुबईतल्या लोकांना पण दिसू शकते. सो मला असं वाटतं तो महत्वाचा मुद्दा आहे कला प्रसारण करण्यासाठी. आणि युथला सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणूयात किंवा त्याचा जो कंट्रोल आहे तो चांगला माहिती आहे, त्यामुळे त्यांना ते जनरली एक तक्रार असते ना की मुलं खूपच मोबाईल वाटतात, किंवा बऱ्याचदा आजोबा म्हणते की आमचा नातू 2 वर्षाचा आहे पण मोबाईल मधलं त्याला सगळं कळतं. त्या सगळं कळणाऱ्या नातवाला जेव्हा तो अशा व्यासपीठावरती येतो तेव्हा कोणतंही प्रशिक्षण न घेता सोशल मीडियाचं मॅनेजमेंट करून, जसं की तुमचा कला प्रकार महाराष्ट्रभर पोचला, सो अशा अनेक गोष्टी पोचतात. सो हे म्हणजे जसे या तंत्रज्ञानाचे म्हणूयात किंवा मोबाईलचे जसे तोटे आहेत त्यातला हा एक फायदा मी म्हणेन की झालेला आहे की ह्याच्यासाठी वेगळे एफर्ट्स काही घ्यावे लागत नाहीयेत, किंवा रील पोस्ट करणं किंवा ते व्हायरल करण्याच्या संदर्भातनं एकंदरच मॅनेजमेंटचं एक वापर ऑपरेशन जे आहे ते युथला आधीपासूनच माहिती आहे आणि त्याच्यामुळं हे लोकसंगीत पोचलं. त्यामुळं बऱ्याचदा आपण सोशल मीडियाला नावच ठेवत असतो. या निमित्तानं आपण सोशल मीडियाचे आभार मानूयात की लोकसंगीत तर आहेच, पण अनेक अशा गोष्टींना सोशल मीडियामुळे फायदाही झालेला आहे, लोकांपर्यंत त्या पोहोचल्यात. सो रील्स बघणारी सगळीच लोक ही काय म्हणूयात आपण त्याला, रील्स वरती म्हणा किंवा सोशल मीडियावरती सगळ्याच गोष्टी वाईट नसतात, खूप चांगल्याही गोष्टी असतात. आपण काय घेतोय काय करतोय याच्यावरती बऱ्याचदा सेल्फ कॉलचा ब्लेम आपण सोशल मीडियावर टाकतोय की काय असं थोडंसं वाटतं. त्याच्यामुळं हे सोशल मीडियाचा ही अशा पद्धतीनं उल्लेख, मला लोक कमेंटमध्ये थोडंसं सोशल मीडियाच्या फेवरमध्ये आहेस की काय वगैरे असं विचारणार आहेत, पण ठीक आहे, तो एक आपला निर्जीव पार्टनर आहे जो आपल्याला खूप मदत करतो. आणि जसं प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात तसं तोटे तर आहेत सोशल मीडियाचे, पण फायदे पण आहेत. ईश्वरी, तुझं ड्रीम कोलॅबरेशन कोणासोबत असेल, कोणासोबत असायला पाहिजे? असे बरेच लोक आहेत, बरेच कलाकार आहेत, त्यातले राहुल देशपांडे एक आहेत, सुनिधी चौहान सोबत एक इच्छा आहे करायची, कारण मी पर्सनली त्यांच्याकडून जास्त इन्स्पायर होते, कारण वेगळा आवाज आहे, युनिक काहीतरी आवाज आहे सुनिधी चौहानजींचा.
सो मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर काहीतरी होऊ शकलं तर अजून मजा येईल. त्याच्यानंतर रेखा भारद्वाज, हो. त्यांचा आवाज पण मला खूप आवडतो. त्यानंतर अजय अतुल, वा वा. चंदन कांबळे, असे बरेच लोक आहेत. म्हणजे जितक्या संधी मला मिळतील त्या सगळ्यांचं मी सोनं करीन असं मी म्हणू शकते. या संधी तू डिझर्व करतेस आणि तुला या संधी मिळतील सुद्धा, अशा आमच्या रिव्होल्युशन टीम कडनं तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. फोक, फ्युजन, इंडी किंवा एक्सपेरिमेंटल, सो अजून असा कुठचा साऊंड प्रकार तुला हे करायला आवडेल, एक्सप्लोअर करायला आवडेल, किंवा काय म्हणूयात, हा साऊंड, कुठला साऊंड तुला एक्सप्लोअर करायला आवडेल नवीन, जे तू आता करतेच, उत्तमच करतेच आहेस? मला वेस्टर्न, त्याच्यानंतर रॅप पण कधीतरी ट्राय करायचं आहे. ईडीएम म्युझिक पण ट्राय करायला आवडेल. ओके. आणि लाईट म्युझिक तर मी आत्ताही गाते, पण असं प्लॅटफॉर्मवर कुठल्या परफॉर्म नाही केले अजून लाईट म्युझिक, सो ते पण ट्राय करेन. ईडीएम म्युझिक ईश्वरीला गायला मिळेलच, पण महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे आहेत, ती ईडीएम म्युझिक म्हणते, ईव्हीएम म्हणत नाहीये. सो तुझ्या फॅन्ससाठी एक स्पेशल क्वेश्चन, तुझं अपकमिंग सॉन्ग किंवा अपकमिंग प्रोजेक्ट, नवीन काही, आम्हाला बाबा माहिती नाही आता ईश्वरी काय कशावरती काहीतरी घरी काम करतेय, ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करतेय, सो नवीन काय करतेयस का, काय ते अपकमिंग आहे का आमच्यासाठी, आता नवीन कानावर आम्हाला पडणार आहे असं काहीतरी सांग. आता एका गाण्याचं रेकॉर्डिंग होणार आहे, मे बी तो रॅप असेल, तर तो येऊ शकतो तुमच्या भेटीला. म्हणजे मला कन्फर्म नाही माहिती तो कधी येणार आहे, पण लवकरच घेऊन येऊ. येस. ओके ओके. मला कमेंट बॉक्समध्ये ईश्वरीला रॅप अवतारामध्ये बघायला तुम्हाला आवडेल का, लवकर आवडेल का वगैरे, हे सगळं मला सांगायचंय बरं का. आणि आता आपण काय करूयात, थोडीशी मजा करूयात, थोडीशी मस्ती करूयात. तुला अडचणीत आणता येते का, मी थोडासा प्रयत्न करतो. सो आता आपला रॅपिड फायर राऊंड सुरू होतोय, ज्याच्यामध्ये तुला इन्स्टंट उत्तर द्यायची आहेत. तू जर विचार करून की बाबा मी चुकेन का, मग एखाद्याचं त्याच्यामध्ये नाव येतंय आणि असं जर केलंस तर ते स्क्रिप्टेड वाटेल आणि हे मी एडिटिंग मध्ये ठेवणार आहे. असंच की तुला खोटं बोलायचं नाहीये, तुला चुकायला परवानगी आहे, पण खोटं बोलायला आणि वेळ दिला जाणार नाही. हार्डली विदिन अ सेकंड तुला याचं आन्सर द्यायचंय, अदरवाइज हा रॅपिड फायर राऊंड राहणार आहे. सो तुझं फेवरेट लोकसंगीत आर्टिस्ट? इतका वेळ नाहीये. चंदन कांबळे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, भरपूर आहेत, खूप आहेत. बर. ठीक आहे. तुझा आवडता सिंगर, मग तो कुठच्या ह्याच्यामधला असेल? आता तुला एकच नाव घ्यायचं. सिंगर आवडता सिंगर, मेल? हा, मेल फिमेल काही सांगू शकतेस त्याच्या. आवडता सिंगर मेल? एक मेल एक फिमेल. राहुल देशपांडे, सुनिधी चौहान. ओके, हे थोडस अपेक्षितच उत्तर. हा आता प्रश्न तुला आवडेल, जे तुझं आवडतं वाद्य, फेवरेट इन्स्ट्रुमेंट एकच तुला सांगायचंय. संबळ. वा. छान. संबळ मलाही आवडतं आणि संबळ आवडत नाही असा माणूस नाही. एखादं गाणं जे तू आयुष्यभर ऐकू शकतेस? ह्याला विचार करावा लागणार. हे रॅपिड आयुष्यभर आठवू शकतेस असं नाही विचारलं मी. आयुष्यभर ऐकू शकते. मुस्काने झुटी है. हो जाने दो. रात में ही जागते हैं ये गुनाहों के घर, इनकी बाहर खोल रहा है जो भी आए इधर. हाँ ये गुमराहों का रास्ता, मुस्काने झूठी है, पहचाने झूठी है, रंगीनी है चाहे फिर भी है तन्हाई. लिरिक्स मधली ताकद तुझ्या व्हॉइस मध्ये दिसली. लिरिक्स खूपच बोलके आणि कनेक्ट होणारे आहेत. जर तुला एखादी सुपर पॉवर मिळाली, बाबा मिळालीच आता, तर च्या पुढे काहीच प्रश्न नाही, मिळाली सुपर पॉवर तुला, बोल आता. तर मी जंगल वाचवेन आणि प्राण्यांना वाचवेन माणसांपासून.
याचा रेफरन्स आहे, तू पर्यावरण शास्त्राची Yes. विद्यार्थिनी आहेस आणि त्याची खूपच गरज आहे. आता जो प्रश्न तापलाय तपोवनाचा, त्याला कुठंतरी हे रिलेट करणार आहे. अनेक मंडळी, अनेक लोक याच्यासाठी रस्त्यावरती उतरलेत, ज्याच्यामध्ये आता सयाजी शिंदे असतील, अभिनेते निरंजन टकले असतील, हे तर प्रसिद्ध लोक आहेत, पण असे सुद्धा खूपच वृक्षप्रेमी आहेत. बरोबर. सो महाराष्ट्र शासनाला रिव्होल्युशन पॉडकास्टच्या माध्यमातून मी स्वतः आणि ईश्वरी ॲग्री करेल माझ्यासोबत की आम्ही आवाहन करतो की तपोवनच नाही तर महाराष्ट्रातलं कुठलंही झाड तोडलं जाणार नाही याची काळजी घ्या. ज्या दिवशी झाडं तोडली जातील त्या दिवशी आपण स्वतःलाच तोडतोय असं म्हणायला वाव आहे, कारण एक्झॅक्टली. विदाउट ऑक्सिजन आपण डेव्हलपमेंट व्हायला हवी या मताचा मी आहे. साताऱ्यामध्ये आम्ही आता IT पार्क उभारत आहे, हे कोणाला माहित नाही असं नाही, उभारत आहोत, परंतु डेव्हलपमेंटची कुऱ्हाड ही पर्यावरणावरती पडली नाही पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि तुला ही सुपर पॉवर असावी असं वाटलं, हे फार महत्वाचं ठरतं. शांतता देणारं ठिकाण समुद्र. जो पुण्यात नाहीये. नाहीच आहे, पुण्यातला हवाय. तुला शांतता मिळते कुठे? अच्छा, तसं तर अंतर्मन. इथे शांतता नाहीच आहे आजूबाजूला कुठे काही, पण जेव्हा एकटं बसलेलं असतो शांत, तेव्हा कुठेतरी स्वतःसोबतच एका बनलं शांत वाटत. मग ती जागा कुठलीही असो. ओके. सेल्फ टॉक किती महत्वाचा? खूप जास्त, कारण बऱ्याच गोष्टी सेल्फ टॉकमुळे क्लिअर होतात असं म्हणायला हरकत नाही. ओके. सध्याचं बिगेस्ट चॅलेंज ईश्वरीला? असं कुठलंच नाहीये सध्या. चॅलेंज असं काहीच नाहीये. ईश्वरीला चॅलेंजेस येत नाहीत असं? नाही, असं नाही, आत्ता नाहीये. ओके. फक्त थोडीशी भीती आहे की भविष्यात काय होईल. म्हणजे मी कलाक्षेत्र निवडलं समजा तर मी बरोबर चूज करते की नाही, पुढे संधी मिळतील की नाही, अशी एक जस्ट जी प्रत्येकाच्या मनात असतेच भीती, ती थोडीशी आहे माझ्या मनात. ओके. त्याला आपण थोडीशी भूकही कलाकार म्हणून म्हणू शकतो मे बी. मला जितकं कळतं ते की कलाकार कला सादर करण्यासाठी तो आसुसलेला असतो कायम. ते तर असतं, आणि बरोबर. ही भीती आपल्याला कधी कधी, मी मोटिवेशनल स्पीकर वाटत नाहीये ना, कारण काय, जी काहीतरी एखादी पोकळी असल्याशिवाय ते आपण भरायचा प्रयत्न करत नाही ना. सो मला हेच म्हणायचं आहे की कुठच्याही कलाकाराच्या आयुष्यामध्ये ती भूक असतेच. येस. ईश्वरीचा सिंगिंग मूड हॅपी, एनर्जेटिक की इमोशनल? तिन्ही. हो. येस. किंवा असं म्हणू शकतो की गाण्याच्या मूड वाईज, गाण्याच्या अर्थावाईज बदलू शकतो. सो आता कधी कधी शांत गाणं असतं तर तिथे एनर्जी कमी प्रमाण, म्हणजे त्या गाण्याच्या प्रपोर्शन मध्ये लावावी लागते. सो तिथे एनर्जी कमी, इमोशन्स जास्त. सो असं होऊ सो शकतं. तिने हे उत्तर कन्सिडर करून बाकीचा पार्ट आपण तिचा कट करणार आहोत. ती विसरली की मी रॅपिड फायर राऊंड मध्ये पार्टिसिपेट मग करते. तिने नको, मग ते उत्तरच. नाही, भविष्यातला सर्वात मोठा गोल? प्लेबॅक सिंगर. प्लेबॅक सिंगर म्हणताना कॉन्फिडन्स कुठे गेलाय? असं सर्वात मोठं गोल असं काही ठरलं नाहीये. तू प्लेबॅक सिंगर होशील आणि तुला अनेक सिनेमे मिळतील. मी इतका मोठा नाहीये की मी याच्यासाठी आवाहन वगैरे करू शकतो, परंतु प्लेबॅक सिंगर म्हणून ईश्वरीला ऐकायला नक्कीच महाराष्ट्राला आवडेल. सो तिला ती ईश्वरानं ईश्वरीला संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. सो रॅपिड फायर संपलेला आहे. तो चांगला झाला, वाईट झाला हे मी सांगेन, पण आपला ऑडियन्स कमेंट्स मध्ये तो सांगेल. ठीक आहे. आता मला एकच प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न चांगला आहे आणि तुमचं कार्यही चांगलं आहे, त्याच्यामुळं फोकलोक आणि फोक आख्यान याच्यामध्ये नक्की काय फरक आहे असा माझा प्रश्न. ओके. हा, नाव जर असं सिमिलर असल्यामुळे बऱ्याच लोकांचा घोळ होतो. तर आमचा मूळ हेतू, दोन्ही ग्रुप्सचा मूळ हेतू हाच आहे की लोकसंस्कृती दाखवणे किंवा लोकसंस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे, नवीन जनरेशन पर्यंत. फक्त फरक इतकाच आहे की दोन्ही टीम मधले कलाकार वेगवेगळे आहेत आणि सादर करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे.
फोक लोक मध्ये आम्ही प्रत्येक जो कला प्रकार सादर करतो त्या प्रत्येक कला प्रकारात काहीतरी अर्थ दडलेला आहे. जसं की आता समजा शाहिरी आहे किंवा भारुड आहे, त्यातून प्रबोधन करणे हा मूळ हेतू आहे त्या कला प्रकाराचा. तर ते कुठेतरी आम्ही घेतलंय आमच्या कार्यक्रमात. तर लोकांपर्यंत आजच्या जगाशी निगडीत जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही रिलेटेबल गोष्टी आहेत त्या भारुडात घेतल्यात. सो भारुड लोकांना रिलेट होतं आणि भारुडातून प्रबोधनही होतं की अशी गोष्ट करू नये. सो अशी एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर एक गवळण आहे आमच्या कार्यक्रमात, जिच्यात नर्तकी नाचणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्याबद्दल भाष्य केलं गेलंय की त्यांना जे लोक त्रास देतात किंवा लोक त्यांच्याबद्दल जो विचार करतात तो तसा नाहीये किंवा तो विचार जो आहे तो बरोबर नाहीये. तर नर्तकीच्या नर्तकीची जी बाजू आहे ती त्या लावणीतून दाखवली गेली लोकांना. त्यानंतर शेतकरी गीत आहे, त्यातून पण शेतकऱ्याची बाजू मांडली गेली आहे. असे बरेच कला प्रकार आहेत अजून. सो प्रत्येकाच्या मागे काहीतरी अर्थ दडलाय आणि लोकांपर्यंत लोकसंगीत हे त्यासाठीच होतं आधी, कारण लोकांनी लोकांसाठी बनवलंय. म्हणजे काय, त्याच्यात कुठेतरी प्रबोधन, नंतर रिलेटेबल गोष्टी कुठेतरी असतील. सो ते सगळं कार्यक्रमात आहे. सो नक्की या कार्यक्रम बघायला कधीतरी. मोस्टली पुढच्या हा, पण कधी कधी काय होतं की अनेक ठिकाणी असतात, त्याच्यामुळे खूप महिने पुण्यात होत नाही किंवा खूप महिने मुंबईत होत नाही असं होतं, कारण सगळे ठिकाणं कव्हर करायचे आहेत. सो जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा नक्की कार्यक्रमाला या. आणि अजून लोक संगीत किंवा लोक कला आपली जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल कुठल्याही माध्यमातून, तर त्यासाठी नक्की प्रयत्न करा, एवढंच सांगू शकतो. खूप छान. आणि मी फोक आख्यान टीमला सुद्धा रिव्होल्युशन टीमच्या वतीनं शुभेच्छा देतो. तुमचं सुद्धा या सांगीतिक प्रवासामध्ये खूप चांगलं असं योगदान आहे. आणि याच्यातलं थोडंसं शाहिरी या कला प्रकाराबद्दल बोल, ज्याच्यामुळं महाराष्ट्रात क्रांती घडलेली आहे अनेकदा. तर शाहिरी जी आहे, जे मी म्हणलं त्याच्यामुळे प्रबोधन होतं. तर आतापर्यंत आपल्याला अनुभव आहेत की काय म्हणतात, महाराष्ट्र राज्य स्थापन व्हायला पण शाहिरीचा बराच मोठा वाटा होता. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याच्यानंतर पठ्ठे बापूराव, असे बरेच मोठे कलावंत होऊन गेलेत. काहींची नावं माहिती पण नाहीये, शाहीर साबळे. तर बऱ्याच कलावंतांची नावं माहितीही नाहीयेत, पण त्यांचं ते योगदान आहे खूप मोठं. तर त्या कलावंतांना माझा मानाचा मुजरा, कारण त्यांनी हे जे केलं त्याच्यामुळे आता आपण जसे आहोत त्या म्हणजे आपण इतकं सेफ जगू शकतोय. सो त्यांचा बराच मोठा वाटा होता. तर या सगळ्यांचा आणि अनेक कलावंतांचा, ज्यांची नावं आता काही लोकांना माहिती नाहीत किंवा मलाही माहित नसतील, पण त्यांचा खूप मोठा वाटा आहे या सगळ्यामध्ये. त्या सगळ्यांचं योगदान खूप महत्वाचं ठरलं या सगळ्यात. आणि मला एक सांगायला आवडेल की फोकलोक मध्ये पारंपरिक रचना तर आहेतच, पण अर्ध्याहून जास्त रचना या स्वरचित आहेत. म्हणजे आमचे संस्थापक मुकुल शिंगाडे यांनी ते लिहिलंय आणि संगीतबद्ध केलेत जेवढ्या रचना आहेत. सो त्या ऐकायला तुम्हाला कार्यक्रमाला यावंच लागेल, कारण त्या आम्ही रील्सवर किंवा सोशल मीडियावर नाही टाकत. सो सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी, म्हणजे कार्यक्रम आहे 3-3.25 तासाचा. सो सोशल मीडियावर अशाच गोष्टी दिसतात ज्या रिलीज आहेत ऑलरेडी किंवा पारंपरिक आहेत. तर स्वरचित रचना ऐकायला तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रमाला यावं लागेल नक्की. लाईव्ह परफॉर्मन्सची तीच खासियत असते की तुम्हाला तिथं जाऊनच ती वाईब घ्यावी लागते. त्यामुळं त्या स्वरचित रचना तुम्ही थिएटरमध्ये येऊनच पाहायच्या आहेत. आणि तू आता उल्लेख केलास अण्णाभाऊ साठेंचा, तर मी तुला विनंती करेन, माझी मैना गावाकडे राहील. नक्कीच. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. ओती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी. सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखीव भोळ्या कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची. तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान आहे. मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण.
तिच्या गुणांची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. क्यू. सो ईश्वरी, तू आमच्या पॉडकास्टवरती आलीस. रिव्होल्युशन चॅनलवरती तू मनसोक्त मनमुराद अशा गप्पा मारल्यास, तुझ्या मनातल्या अनेक भावना तू व्यक्त केल्यास आणि तुझ्याकडनं आम्हाला लाईव्ह मला ऐकायला मिळालं आणि आमच्या ऑडियन्सला लवकरच ते रिलीज झाल्यानंतर ऐकायला मिळणार आहे. Yes. So, तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली. तुझ्याशी आणखी बोलायला आणि पुन्हा पुन्हा बोलायला आम्हाला नक्कीच आनंद होईल. नक्कीच. सो मलाही या गोष्टीचा आनंद आहे की लोकसंगीतासाठी काम करणाऱ्या एका तरुण आणि उमद्या कलाकाराशी गप्पा मारता आल्या, याचा मला मनस्वी आनंद आहे. मला पण खूप मज्जा आली. माझा असा पॉडकास्टचा हा पहिलाच अनुभव आहे. याच्या आधी NDTV मराठी म्हणजे त्यांच्यासोबत मी इंटरव्ह्यू केला, पण तिथे जास्त वेळ बोलायचं नव्हतं. सो हा असा कंटिन्यू बोलायचा किंवा असा माझा पहिलाच अनुभव आहे. सो माझा पहिला अनुभव खूप छान होता. धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं त्यासाठी. रिव्होल्युशन पॉडकास्टचे मनापासून आभार. आणि ऑडियन्सला मला हेच सांगायचंय की तुमच्यामुळे आम्ही आहोत, प्रेक्षकांमुळे कलाकार आहे. सो तुम्ही आमच्या कार्यक्रमाला नक्की या आणि आतापर्यंत जेवढं प्रेम दाखवलंय तेवढं आणि त्यापेक्षा जास्त अजून दाखवा आणि मज्जा करूया, एकत्र एन्जॉय करूया कार्यक्रम. नक्की या. ईश्वरी, तुझं गायन आणि विचार दोन्ही हार्ट टचिंग आहेत. फोक बद्दल तुझं प्रेम आणि तुझा आत्मीय स्वर लिसनर्स पर्यंत पोहोचणार आहे. रिव्होल्युशन पॉडकास्टवर येऊन आम्हाला तुझी जर्नी शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, ईश्वरीचे सोलफुल रील्स आणि फोक कव्हर्स तिच्या इंस्टाग्रामवरती नक्की चेक करा. रिव्होल्युशन पॉडकास्ट फॉलो, लाईक अँड शेअर करा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटू एका नवीन क्रिएटिव्ह आणि इन्स्पायरिंग व्यक्तीसोबत. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.